परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे। त्यापैकीच एक म्हणजे नमन। कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेची प्रसिद्धी जगभर पसरली आहे। मृदुंग व ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी, नटखट गवळण, काल्पनिक पौराणिक कथा वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही कोकणवासीय जोपासत आहेत। त्यातीलच एक मंडळ म्हणजे संगमेश्वरमधील गोळवली गावातील हौशी कलाकार नमन मंडळ, ज्यांनी अनेक क्षेत्रात आपल्या कोकणची परंपरा संस्कृती जपत रत्नागिरी जिल्हा नव्हे तर मुंबईसारख्या अनेक ठिकाणी ही कला पोचवली आहे। लोककलेतून समाज प्रबोधन व लोकजागृती करणारी ही नमन लोककला कोकण नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचायला हवी। आम्हा कोकणकरांची कलार नमन बघायला चलार, आम्हा कोकणकरांची कलार नमन बघायला चला।